आणि उरणच्या या धक्कादायक घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त होताना दिसतोय। आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी सुद्धा होताना दिसतेय। पाहूयात। तुम्ही ती मिसिंग केस लावताना 24 तासानंतर ती 24 तासानंतर नकोय आम्हाला, की आम्हाला तातड पाहिजे, तातडीने पाहिजे। 24 तासानंतर आम्ही काय मुर्दे घ्यायचे पोरांचे? आम्हाला मुर्दे नकोय, आम्हाला सरकारच्या प्रत्येक सेवा तात्काळ पाहिजे। जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत उरण बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। आणि आमदारांना पण हजर करा। आम्हाला आमच्या सिक्युरिटीचे प्रश्न त्यांना विचारायचे, आम्हाला आमच्या सिक्युरिटीचे प्रश्न त्यांना विचारायचे। मिसिंग कंप्लेंट 6 वाजता केली, त्यावेळेला सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं का लोकेशन मिळालं आहे, तुम्ही जा। खरं म्हणजे पोलिसांची जबाबदारी आहे ती, आणि त्याला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे होती। खूप अन्याय झालेला आहे। आता महिलांना फिरणं सुद्धा कठीण झालेलं आहे। सगळ्यात पहिले तर जो नाराबन आहे, पळून गेलेला दाऊद शेख त्याचं नाव आहे ना, त्याला 2 दिवसात अटक झाली पाहिजे। काही करून त्याला फाशी झाली पाहिजे, कारण हा उरणमध्ये ही पहिली घटना आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपण मिसिंग कंप्लेंट दाखल करतो त्या मिसिंग मध्ये पोलीस हे कधी गांभीर्याने घेत नाही। 24 तासाच्या नंतर तुम्ही काय बोलतात, पण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल घडला पाहिजे। आणि भाजपचे आमदार निलेश राणे यांनी सुद्धा उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्या प्रकरणांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। नितेश राणेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। उरणच्या माझ्या त्या भगिनीवर त्या जिहाद्यांनी जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे, त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही, एवढा मला ठाम विश्वास आहे। पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल, हे या जिहाद्यांनी लक्षात ठेवावं।